मांगे, मी आता 8वी ची विद्यार्थिनी. मी आज आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यांच्या नावाचा अर्थ असा होतो. कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यांच्या नावाचा अर्थ असा होतो. बा म्हणजे पाळीधार ते स्वभावाचे, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, सा म्हणजे साधक ते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, ब म्हणजे बदल घडवून आणणारे समाजात, आ म्हणजे आनंद आणला सर्वसामान्यांच्या जीवनी, बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याचा, ड म्हणजे डगमगले नाही संकट जरी आली तरी, क म्हणजे केला समाज उन्नतीचा, र म्हणजे रचले भारतीय संविधान. असे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे हे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी मिळत नसे व प्यायला पाणी मिळत नसे व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांच्या अश्रू पुसून त्यांना जगण्याचा हक्क मिळवून देण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. होते अंधारात ते जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, होते अंधारात ते जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसण्या त्यांच्या अश्रू देण्यात दीनदलितांच्या नवसंजीवना, पुसण्या त्यांच्या अश्रू देण्यात दीनदलितांच्या नवसंजीवना. अवतारले एक महामानव डॉक्टर बाबासाहेब त्यांचं नाव, अवतारले एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव. अशा या महामानवाचा जन्म मध्य प्रदेशातील मूळ या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी, आईचे नाव भीमाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद त्यांच्या वडिलांमुळे लागला, म्हणजेच रामजींमुळे लागला. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आत्महत्या ठरला, यातील मात्र शंका नाही. मुळात आंबेडकरांना वाचनाची आवड असल्यामुळे आंबेडकरांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा पदव्या संपादन केल्या. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हा प्राशन करेल तो वाघासारखा कुरकुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. माणसाने जन्मभर जरी मनात शिकायचे ठरवले ना, तर विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात वाया जाता येईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश सर्वसामान्यांना दिला. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक महाल होते जिथे 14 तळे होते. लोक त्या अस्पृश्य लोकांना पाणी भरू देत नव्हते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह करून आपल्या उंदरीने सर्वप्रथम पाणी पिले, नंतर अन्यायी लोकांनी पाणी पिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की गावातील सर्व माणसांच्या मनस्फूर्तीमुळे समस्या निर्माण झाल्या, म्हणून आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. जय. जाता एवढेच म्हणेन की दीनदलितांची तलवार होऊन गेल्यात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेल्यात. दीनदलितांची तलवार होऊन गेल्यात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेल्यात. होता तुम्ही गरीब मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात. होता मात्र तुम्ही गरीब या जगाचा कोहिनूर होऊन गेलात. जय हिंद.